विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघाली असून 2024 ची भरती आहे। महाराष्ट्र सरकारची नोकरी असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट ऑफ ऑल आपण GR पाहूया, त्यानंतर सविस्तर माहिती पाहूया। बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही भरती असून महानगरपालिका आयुक्त यांची मंजुरी दिलेली आहे। नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका निर्धार व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील निरीक्षक या पदास या संवर्गातील खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या 178 रिक्त पदे ऑनलाईन अर्ज मागून ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवेने भरायची आहेत। सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या वेबसाईटवरती तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहीर करण्यात आलेली आहे। इथे जाऊन तुम्ही लिंक डाउनलोड करून घेऊ शकता, त्याच पद्धतीने अर्ज करू शकता। निरीक्षक संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी खात्री करावयाची आहे की अर्जाकरिता असलेली पदासाठी विविध अर्हता अटीची पूर्तता करीत असून सादर पदाकरिता हे पात्र आहेत। बघा तुम्ही पात्र आहेत का हे सुद्धा तुम्ही चेक करायचं, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। बघा पदाचे नाव काय आहे, निरीक्षक, आणि वेतन श्रेणी तुम्हाला किती 29,000 ते 92,300 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। आणि भरावयाचे रिक्त जागा किती 178 आहेत आणि कोणत्या गट क संवर्गातील हे पदे आहेत संपूर्ण। त्याच पद्धतीने जागा कशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहेत, व्हॅकन्सी डिटेल्स पाहूया आपण। एकूण पदे बघा 178 आहेत। त्याच पद्धतीने अ साठी 11 जागा आहेत, अ साठी 3 जागा आहेत, विजा अ साठी 3 जागा आहेत, भज ब साठी 4 जागा आहेत आणि त्याच पद्धतीने भज क साठी 2 जागा आहेत, भज ड साठी 0 जागा आहे अशा पद्धतीने, आणि इमा व साठी 32 जागा आहेत आणि शाशव मा व साठी ते 18 जागा आहेत, आधू घ साठी 18 जागा आहेत आणि खुला प्रवर्गासाठी 87 जागा आहेत। अशा पद्धतीचे 178 जागांसाठी ही भरती आहे। त्याच पद्धतीने खालची तुम्हाला सविस्तर विभाजन करून दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। अशा पद्धतीने 178 जागांचे हे डिव्हिजन दिलेले आहे। त्याच पद्धतीने आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया। बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती निघाली आहे। 2024 ही भरती आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत निरीक्षक पदाच्या 178 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार प्राप्त असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे आणि 19 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। त्याच पद्धतीने पदाचे नाव काय आहे, निरीक्षक हे पदाचे नाव आहे आणि पद संख्या किती आहेत 178 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। किती 178 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। त्याच शैक्षणिक पात्रता काय आहे, ग्रॅज्युएट हे शैक्षणिक पात्रता आहे आणि वयोमर्यादा हे 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि अर्ज पद्धत कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। अर्ज शुल्क किती आहे 1000 ते आरक्षित वर्गासाठी 900 रुपये फी असणार आहे आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर मुंबई ह्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि वेतन श्रेणी किती भेटणार आहे 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे 19 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। त्याच पद्धतीने ही अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती चेक करू शकता, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला PDF ची लिंक भेटेल, तिथून सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीची परीक्षा शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू होण्याच्या दिनांक वेळ बघा 20/9/2024 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 3 वाजतापासून। आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीची परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक वेळ तुम्हाला बघा 19/10/2024 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि परीक्षा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे ते सुद्धा आपण इथे माहिती पाहणार आहोत। बघा मराठी ग्रामर ग्रुप राहणार आहे तुम्हाला, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी अशा पद्धतीचे तुम्हाला पेपर संच राहणार आहेत। त्याच पद्धतीने तुम्हाला मराठी व्याकरणवर 2 क्वेश्चन, इंग्रजी व्याकरणवर 3 क्वेश्चन, जनरल नॉलेजवर 3 क्वेश्चन आणि अंकगणितवर 3 क्वेश्चन अशा पद्धतीने, आणि मनपा विषयी 13 क्वेश्चन अशा पद्धतीचे 25 क्वेश्चन असणार आहेत। आणि 100 क्वेश्चन बघा तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहेत असे 25-25 मार्कचे। आणि त्याच पद्धतीने 30
सगळ्या क्वेश्चनसाठी 30 मिनिट वेळ भेटणार आहे आणि 120 मिनिट तुम्हाला वेळ भेटणार आहे। अशा पद्धतीने 120 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे। त्याच पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहेत आणि 120 मार्काची पेपर असणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला पेपरचा पॅटर्न असणार आहे। त्याच पद्धतीने कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याबद्दल बी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते। पहा, अर्ज कशा पद्धतीने अप्लाय करायचा। वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्याला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता। अर्ज सादर करण्यासाठी सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे। बघा, तुम्हाला फॉर्म भरण्याआधी सविस्तर सूचना संकेतस्थळावर भेटेल, त्याच नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। अर्ज दिलेल्या वेबसाईटवर सादर करावा। बघा, तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ती वेबसाईट माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्हाला PDF नोटिफिकेशनसुद्धा भेटेल, तिथे तुम्ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता आणि तेथून डाउनलोड करून संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज दिलेल्या वेबसाईटवर सादर करावा। बघा, दिलेल्या वेबसाईटवरती अर्ज सादर करायचा आहे। अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील। बघा, अर्जामध्ये सविस्तर पात्रताबद्दल संपूर्ण माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा 19 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे आणि अधिक माहितीकरिता कृपया PDF जाहिरात बघावी। बघा, आणि तुम्ही त्यानंतर PDF माहिती बघू शकता आणि 19 ऑक्टोबर 2024च्या आत तुम्ही फॉर्म भरू शकता। अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चल, धन्यवाद।